विषय मराठी बाळांनो, आनंदाचं झाड, धडा 15वा। तर या धड्याचे लेखिक आहेत लीला शिंदे। तर या धड्यामध्ये आनंदाचे झाड याविषयी मी तुम्हाला समजावून देत आहे, लक्षात घ्यायचे। तर आनंदाचे झाड, आनंदाचे झाड म्हटल्यानंतर या धड्याविषयी आपल्याला या पाठामध्ये लेखिकेने शेवगाच्या झाडाचे मनोगत वर्णन केलेले आहे आणि शेवग्याच्या झाडाची वेगवेगळ्या ऋतूतील वेगवेगळी रूपे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। झाडावर येणारे विविध पक्ष्यांचे वर्णने या पाठामध्ये केलेले आहे। याविषयी त्यांनी शेवग्याच्या झाडाला त्यांनी त्या लेखिकेने आनंदाचे झाड असे म्हटलेले आहे। शेवग्यालाच आनंदाचे झाड असे म्हटलेले आहे बाळांनो, आलं लक्षात? बघूया तर आनंदाचे झाड। तर आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी पाने फुटली होती। झाड जोमाने उंच उंच वाढत होते। नाजूक पानांनी हिरवी नक्षीदार डाळी पसरली होती आणि काही फांद्यांना मोहरही फुलला होता। पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होते। हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुले जे फळांच्या ऐवजी जे आधी फुले येतात, कळी येते, फुलोरा येतो, त्याविषयी दिसत होता। आमचा शेवगा खूप छान बहरला होता। बहरला की खूप फुलं आलेली होती त्याला। हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता आणि सर्वजण आमचा शेवगा खूप छान बहरला होता। येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडत होती। एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका, असं त्या काकूंनी म्हटलेले आहे। यावर काय झालं बघा, इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका, मला जरा त्या काकूंचा रागच आला। मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात, परोपकारी चांगली उपयोगी औषधी असतात, आपल्याला उपयोगी पडतात। बरं का आपल्याला भांडणं लावतील, का ती भांडणं लावतील? आपण माणसं असा विचार करतो, झाडे तर आपल्याला फळं देतात, पाने देतात, फुले देतात, सावली देतात, अन्न देतात, आणि का झाड तोडून टाकावे अशा पद्धतीने? आणि उलट त्यांची जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही, जोपासना करण्यासाठी तर तोडण्यासाठी नाहीये झाड। काकू म्हणाले, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत ना, नेल्या तर खाण्याचीच वस्तू आहे, नेल्या तर काय फरक पडणार आहे? झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या, झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच ना। हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता। मेळा, पक्षी एकत्र येणे। आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गरम्य अनमोल ठेवा आहे। या शेवगामुळे मला विविध पक्ष्यांची ओळख होते, जवळून ओळख झाली। या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लगपी आवाज, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, या गोष्टी मला ऐकायला मिळालेल्या आहेत, प्रत्यक्ष बघायलेल्या आहेत। दिनचर्चा नवनवीन दिवशी आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा घोसावर रुची घालत गुंजार म्हणजे फुलपाखरे करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझ्यात भेट झाली। फुलांमधला मध पिऊन फुलाभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या। शेवग्यामुळे अलगत हवेत तरंगत इवल्या चपळ फुल
फुलचुक्या तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. झुंबड मला दिसली बघा. इटुकली बोर्डवर फुलचुक्या असतो मात्र कसर पट्टू एरवी मला कधीच दिसला नव्हता. फक्त आवाजच ऐकून होता. तो तांबट पक्षी मनमुरादपणे बघा येत होता. मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने लुकतुक आवाजाचा टणकदार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्याचा उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी शांतपणे झुलताना मी पाहिलेला आहे बघा. आणि अशा पद्धतीने राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत हुशार. सर्व ऋतूमध्ये विविध पक्षी, पशु पक्षी, कीटकांचा आमचा शेवगा ते मोहर बनला होता. वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटाची नियमित हजेरी तिथे लागत असे. रोज पोपट येत असे. नियमित म्हणजे रोज. आणि मी जवळून पाहिलेले आहे या सगळ्या गोष्टी. बुलबुल पक्षाचा सुरेल आवाज तो मनाला मोहक करणारा आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांनी अखंड किलबिल आवाज आणि साळुंक्याची एकसारखी किलबिल अगदी कानकीट करणारे मी जवळून ऐकले. आवाज ऐकलाय त्यांचा. हिवाळ्यात तर खंड्या पक्षी बघा नेहमीच हजेरी लावून लागला. एरवी त्या खंड्याला चित्रातला पाहिला होता. खंड्याचा तो देखना मोर पंखी, निळा रंग आणि रूप, बागदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलबिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मी दाखवली ती शेवग्यानेच मला बघायला मिळालेली आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी रूपे घेत वेगवेगळे पक्षी प्राणी तिथे येतात. आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्याने माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही मला दिलं आणि ज्ञानही दिलं आणि आनंदही दिलेला आहे. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख झिरमीर हिरवीगार पानं असतात ती. शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्षाप्रमाणे माणसांचेही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगाने तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगा खांद्यावर पक्ष्यांचा उत्साह भरलेला असतो आणि हा पट्टा शेवगा आनंदाने झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो. आणि या आनंद उत्साहात मीही सहभागी होतो. मीही आनंदी होतो आणि नाचू लागते आणि गाऊ लागते. अशा पद्धतीने छानपैकी बघा ती मुलगी म्हणते की या उत्साहात मी सुद्धा सहभागी होते आणि नाचू पण लागते आणि गाऊ पण लागते. अतिशय बाळांनो छानपैकी धडा आहे. लीला शिंदे यांनी हा धडा लिहिलेला आहे आणि या धड्याचे छानपैकी वाचन करा. आणि वाचन केल्यानंतर पान नंबर 56 वरती बघा मी स्वाध्याय सांगतोय तुम्हाला. पान नंबर 56 वरती मधील प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा, प्रश्न 6वा आणि प्रश्न 7वा बघा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. पुन्हा सांगतो बाळांनो. पान नंबर 56 मधील स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न शोधा आणि लिहा. जेवढं शक्य असेल तेवढे तुम्हाला करायचं आहे. आलं लक्षात बाळांनो. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा, प्रश्न चौथा झाला बाळांनो, प्रश्न 6वा आणि प्रश्न 7वा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आलं लक्षात बाळांनो.
स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय धडा झाल्यानंतर धड्याचं वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. पुस्तकात शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल. कारण की प्रथम सत्रानंतर दुसरे जे सत्र चालू होते त्यावेळेस ओपन टेक्स्ट बुक असते आपल्याकडे आणि आपल्याला सवय झालेली असते. मी सवय मुलांना लावतो की दुसऱ्या सत्रामध्ये मुलांना उत्तरं शोधायला सांगतो. उत्तरं मी चेक करून देतो बरोबर आहेत की नाही. पण आता पर्यायाने तुम्ही घरी आहात त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल उत्तर चुकलं तरी चालेल पण लिहिण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं शक्य असेल तेवढे प्रश्नांची उत्तर लिहा. आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.